नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. ज्यात मी मेन्स डेच्या दिवशी माझ्या नवऱ्याला सरप्राईज दिलं होतं. तेव्हा आम्ही गेलो होतो एका क्रिकेट स्टेडियम मध्ये. त्याला खूप दिवसापासून क्रिकेट स्टेडियम मध्ये सॉरी क्रिकेट म्युझियम क्रिकेट म्युझियम मध्ये गेलो होतो. जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल किंवा जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा निकिताच्या क्रिकेट स्टेडियम मध्ये जाऊन. ओके सॉरी ते होतं, जाऊ दे. तर व्हिडिओ मोठा असू शकतो पण तुम्हाला आवडेल तर नक्की आवडेल. मोठा वगैरे काय नाही, ज्याला क्रिकेट आवडतं तो हा व्हिडिओ पूर्ण बघू शकतो. आणि नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून तुमचे कोण फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील ज्यांना क्रिकेट आवडत असेल, या जागेबद्दल माहिती नसेल, ही खूप जागा आहे ती आम्हाला पण माहित नव्हती, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते तिकडे जातील. आणि ही जे म्युझियम आहे हे आपल्या पुण्यामध्येच आहे लकीली, म्हणून बघा हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. नक्की पूर्ण बघा. निकिताच्या क्रिकेट स्टेडियमला जाऊन. एक्साइटमेंट लेवल दाखवते मी, एक्साइटमेंट लेवल. ही सचिन सरांची बॅट आहे, सचिन तेंडुलकर. सगळ्या बॅट विराटची खूप माणसं म्हणजे असं नाही की फक्त इंडियनच, इंटरनॅशनल जेवढे टीम्स आहेत त्याचे प्रत्येक मोठे जे प्लेयर्स आहेत त्यांचे बॅट त्यांनी साईन करून ठेवलेले. ऑटोग्राफ. काही मेसेजेस पण येते यावर. काय लिहिले रे? टू रोहन बेस्ट विशेस फ्रॉम समथिंग. अरे रोहन म्हणजे हे ह्यांचं नावच आहे. या माणसाला लय शांतता येतं त्याच्यामुळे जास्त जोरात बोलता पण येईल. हे सगळ्यांचे बॅट्स आहेत जे मोठे प्लेयर्स आहेत ना. विराट कोहलीचं काय, दिस बॅट इज वन ऑफ माय पर्सनल फेवरेट, वन विच आय चेरिश प्लेइंग विथ बेस्ट विशेस. ओ त्यानं काहीतरी केलेलं. 139 नॉट आउट होता विराट, इंडिया वर्सेस श्रीलंका रांचीला असताना 2014ची बॅट आहे ही विराटची. आणि रोहन म्हणजे हा ओनर आहे, त्यांनी त्यांच्याकडनं घेतलंच. हा, आणि ते ओनरनी सगळ्यांकडनं त्याच्या बॅटी घेतलेल्या आहेत. आणि हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता जे क्रिकेट बघतात त्यांना तर 100% माहिती आहे सर डॉन ब्रॅडमन कोण आहेत. ते म्हणजे गॉड ऑफ क्रिकेट म्हणलं जातं त्यांना. त्यांची सगळी अशी माहिती, त्यांनी केलेले रेकॉर्ड्स वगैरे सगळं इथं असं त्यांनी लिहिलेलं आहे. इथं लेजंड्स ऑफ क्रिकेटमध्ये ग्रेस, ट्रम्प आणि ब्रॅडमन बघा. ते सुनील गावस्करची बॅट, स्टीव्ह वॉग, एलन बॉर्डर, जयवर्धने, जयवर्धनेचे चंद्रपॉल. हे परत ब्रायन लाराची अजून एक बॅट आहे, ती नवीन बॅट होती, ही जुनी बॅट आहे. ही आधीचा तो खेळायचा ना, ती बॅट आहे. संघकाराची पण ही टेस्ट मधली ग्रे निकल्स. लय भारी. हे पुण्यामध्ये हे मला कळलं 3 महिन्या अगोदर होतं. बघ, ऑल थँक्स टू मी. थँक्यू सो मच. जोरूटची बॅट आता आहे ना ॲशेस, सचिन तेंडुलकर. हे तर माहिती आहे आपले गॉड. खाली काहीतरी मेसेज लिहिला, बेस्ट विशेस. ॲडिडास. मुथय्या मुरलीधरन टेस्टमध्ये ना पूर्ण बॉलिंग करिअरमध्ये त्यांनी 600 विकेट घेतलेले आहेत. ते मुरलीधरन जे श्रीलंकेकडनं, तू बघितलं असेल त्यांना, तुला माहिती आहे. बघितलं असेल तुझ्यासोबत. आता ही एवढी एक रूम आहे, ह्यात सगळं बॅट कलेक्शन आहे. आणि एक मेन म्हणजे हे एक फ्लॅट आहे, 3 BHK का 2 BHK, त्याच्यामध्ये त्यांनी हे कलेक्शन केलेलं आहे. खूप मस्त आहे. इथं आपले जे वर्ल्ड कप झालं होतं ODI 2023, ज्याच्यामध्ये आपण फायनलला येऊन हरलो होतो. आणि आज नेमकी 19 तारीख आहे, 19 नोव्हेंबर 2023लाच फायनल होती. ती मॅच आपण हारलो होतो. कोई बात नाही, ठीक आहे. तर त्याचं सगळं हे सगळे प्लेयर जेवढ्या टीम वर्ल्ड कपमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, प्रत्येक टीमचं
त्याचे जेवढे प्लेयर आहेत ना त्यांची साईन केलेली बॅट्स आहेत हे सगळे. ऑस्ट्रेलिया, इंडिया, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका. अफगाणिस्तान, इंग्लंड, श्रीलंका, नेदरलँड, बांगलादेश. सगळ्या प्लेयरची नावं आणि ते साईन. अजून काय काय? मस्त आहे ना हे त्याच्या आधीच. नाही. वर्ल्ड कप विनिंग टीम स्कॉट्स. वर्ल्ड कप विनिंग टीम्स 1975ला वर्ल्ड कप झाला ना तेव्हा इंग्लंड जिंकले होते. तर त्या जेवढे पण हे होते ना प्लेयर्स त्या टीममध्ये त्यांच्या सगळ्यांचे असे नाव आणि साईन आहे तिकडे. एकोणऐंशी, 83. आपला 83चा आपण जिंकलो होतो कपिल देवच्या अंडर. त्याचं पण सगळं हे आहे तिथं. कपिल देव, सुनील गावस्कर. इंडिया 143 रन्स. डिटेल्समध्ये किती ओव्हर काय झालं होतं. हां सगळं फुल डिटेलिंगमध्ये लिहिलेलं आहे. प्रॉपर डिटेलिंग आहे. कपिल देव, सुनील गावस्कर, रॉजर बिन्नी. आता रॉजर बिन्नी BCCIचे अध्यक्ष आहेत. हे रोहन हे नाही ना इथले. नाही रोहन नाही, तेव्हा टीममध्ये होते ना अच्छा. वेस्ट इंडिज टीममध्ये. मस्त कसं आहे. वाटतंय? मला तर भारी छान. वाटतंय. भारी वाटतंय. तू मला घेऊन आली त्यासाठी थँक्यू सो मच. नाही छान आहे. चल आता बॉल थांब बघूया. थांब. पूर्ण 2015चा वर्ल्ड कप. 2015चा ऑस्ट्रेलिया जिंकली होती. 2011चा आपण जिंकलो होतो. तर ते सचिन सर, MS धोनी, युवराज सिंग सगळ्यांचं ते. हे लोगो पूर्ण वेगवेगळे आहेत सगळे. हां मग ज्यांनी स्पॉन्सर केलं तर तेव्हा प्रोडक्शन अच्छा. कप होता. त्याच्यानंतर मग रिलायन्सने केलं, त्यानंतर बेन्सन हेजनी केला, त्यानंतर विल्सने केला. मग तेव्हा ते सगळी अशी नावं त्याच्यामध्ये आहेत. पियुष चावला. मस्त आहे. बॉल्स पण आहेत. असं नाही की फक्त बॅट्सच आहेत, बॉल्ससुद्धा आहेत. म्हणजे लेजंड लोकांनी जे बॉलिंग केलेली आहे म्हणजे ज्या बॉलनी त्या बॉलचं असं ओव्हरऑल पूर्ण. आता शेन वॉनचा बॉल आहे. शेन वॉन आता नाही आहेत सध्या, वारले ते. खरं असतील का खोटे असतील. खरे बॉल आहेत. खोटे काय लावायला तो काही प्रश्न येतात. नाही वाटू शकतं ना मला. नाही 600 मला नाही. वाटतं खास मी मगाशी म्हटलं होतं मोठ्या मुरलीधरनची जर्सी होती, त्यांनी 600 विकेट. तर 600 विकेट नाहीत, ओव्हरऑल त्यांनी 800 विकेट घेतलेले. लिहिलंय. हलकं दिसेल तो मला. ब्रॉड आहे, अनिल कुंबळे आहे, जेम्स अँडरसन आहेत, परत ग्लेन मॅग्राथ आहे, नॅथन लायन आहे, अश्विनचे पण आहेत, कॉटनी वॉल्शचे पण होतो. दिसतंय का नाही माहित नाही. इथं डेल स्टेन, हेटली, पॉलॉक, शॉन पॉलॉक. लय भारी बॉलर होता शॉन पॉलॉक. 421 विकेट घेतलेत ऑल ओव्हर त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये. रगना हेरात स्पिनर कपिल देव. किती आपल्या हां सगळ्यात बच्ची जास्त कोणाचे असते. तेच ना मुरलीधर. मोठे मुरलीधरन सगळ्यात जास्त. मी मागशी म्हटलं 600 ते मगाशी ते नव्हतं. ते 600 मी चुकून बोललो होतो. 600 नव्हते, 800 विकेट आहेत त्यांचे पूर्ण. ठीक आहे, तसं तुला बरंच नॉलेज आहे. मला क्रिकेट बघतोय मी लहानपणापासून. हे वसीम अक्रम मस्त बॉलर ते. हरभजन सिंग, कर्टली अमरोस लो डेंजर बॉलर होता त्याचा बॉल. अरे स्टार्क भाऊ तर तमाशाच घालतो स्टार्क. हा बॉल बघ किती खराब झालाय, तुटलाय. हाच फक्त आणि मग तो डेनिस लिलीचा बॉल आहे. तो डेनिस लिली 1984ला रिटायर झालेला आहे. ओके. जुना बॉल आहे तो. सगळेच येतं ना सॅमिंडा, झहीर खान झहीर खानचा पण बॉल आहे. मिशेल मला माहिती आहे. मिशेल कोण? मिशेल जॉन्सन. कोण नाही का नाही बोलतो. कोण मिसेल? आत्ता पण कोणीतरी आहे ना मिशेल स्टार्क ना. तो मिचेल आहे. अच्छा हा मिशेल. दोघं मिचेलच आहेत. मिशेल म्हणतात त्याला. नाही मी तिला मिचेल म्हणतो. मिशेल स्टार्क आणि मिशेल जॉन्सन बघ मला पण माहिती मिशेल स्टार्क. मिशेल जो आहे ना विराट कोहलीचा फ्रेंड ना. मिशेल स्टार्क आहे ना तो सुद्धा जॉन्सन
आपण आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये होता बॉल. हम्म. मग खेळलाय की तो मला IPL मिशेल खेळलाय मिशेल स्टार्कचं नाव का माहितीये? का? विराट कोहलीचा फ्रेंड आहे असं तू बोलला होता मला वाटतं. नाही फ्रेंड वगैरे नाही. विराट कोहलीचे 2च फ्रेंड आहेत चांगले एकदम प्रॉपर. AB डिव्हिलियर्स आणि क्रिस गेल. ओके सॉरी. इंद्राच माहिती आहे भाई टीम जुनी ते कपिल देव आहेत ना हे. 1983चा वर्ल्ड कप झालता ना जेव्हा, हम्म. तेव्हा 1983च्या वर्ल्ड कपला ही team होती. ही टीम होती. 1983चा वर्ल्ड कप जेव्हा आपण जिंकलो होतो ना तेव्हा ही टीम होती. फक्त इंदिरा गांधींसोबत कप. हम्म. लाईट्स ऑफ ग्लोरी. तेव्हा केवढा होता मला विराट? सर्टिफिकेट पण मिळाले. वर्ल्ड लार्जेस्ट कलेक्शन ऑफ क्रिकेट मेमोरेबिलिया. विराट विराटने मारले. विराट हरभजन सिंग. विराट आगे है यहाँ पे. विराट आणि ह्याची जर्सी पण आहेत सगळ्या. सचिन सरांची विराटची बॅट, धोनीची बॅट, विराट आणि सचिन तिघांची बॅट्स आहेत. ह्या बॅटने ते खेळलेले आहेत. ह्या बॅटने ते खेळलेले आहेत. त्या बॅटेत धोनी, कोहली. ऍक्टिव्हिटी आम्ही विजिटर्सकडे करून देतो. हां हां इफ यू वॉन्ट टू बी पार्ट ऑफ इट, लाईक वी चार्ज फॉर इट. ओके. For 500, this was 750. Like if you want to click pictures, take the jersey out and click pictures, take the bat out and click pictures. तुम्ही करू शकता. ओके. सध्या असे 500 आहे, त्याच्यातली 750. Because these are the original bats. हा. ते असली खेळलेले. खेळलेले आहेत ते बॅट. हा हा विराट. मला एक्साइटमेंट खाली घेतो. डिव्हिलियर्स. हे त्यांचे टेस्टचे मॅच बॉल्स आहेत ना. ते one day. वन डे. लाल टेस्ट. लाल टेस्ट. लाल टेस्ट. अच्छा ओके. होय सगळ्यात जास्त विकेट आहेत. कोण? वसीम मुथय्या मुरलीधरन. हा तिथं इथं सगळीकडे. अरे मेन बॉलर. हे 400 ते 500 ओडिया विकेट्स आहे सगळे. हे 400 ओडिया विकेट्स. हे players इकडे येऊन त्यांनी साईन करून स्वतः प्लेस केले. अच्छा वकर युनिट चॅम्पियन डावास इथं आले होते. भारी ना. हे अनिल कुंबळे सगळे हो. शाहिद आफ्रिदी पण आला होता. आता जास्त प्रमोट करत नाही पाकिस्तानी प्लेयर्स. जेव्हापासून ते वॉर झाले हां. त्यापासून जास्त प्रमोशन नाही करत हां. पाकिस्तानी प्लेयर्सचे. हां. आम्हाला फॅन्स पण ते आमच्या पेजवरती ट्रॉल करायला लागलेले हे सगळं. कशाला ठेवलंय काय ठेवलं. हा हा बरोबर. कुठले आतमध्ये नाव पण काढले आम्ही. पण ते करू नाही शकत ते. त्यांचं प्लेयर तर नाही प्लेयर प्लेयर ते बाकीचे ते पॉलिटिकल गोष्टी आहेत. पण प्लेयर म्हणलं शाहिद आफ्रिदी पण किती तरी काही असू दे पण प्लेयर आहे भारी तो. इथे पण आहे जमा मुलाचं बॅट 300 स्कोर केलं. तिकडे पण आहे एन्जॉय तिथं पण 300चं बॅट आहे. 300 विकेट सगळे ना. मलिंगा कुंबळे. जयसूर्या पण विकेट टेकर होते. ज्यांना जयसूर्या माहिती आहे ना त्यांना फक्त एवढं माहिती आहे की जयसूर्या हे होते बॅट्समन. पण आता श्रीलंकेचे मला ती 2च नावं माहिती आहेत, मलिंगा आणि जयसूर्या. त्याची 30 बॅटिंग तिथे मेन्शन पण केलेली 329 स्कोर केला. ज्याला असं वाटत असेल की नाही का की बाबा इथं सगळं खोटं ठेवलेलं काय, तर जीएची जी बॅट आहे ना ही जी बॅट आहे ही फक्त मेड इन पाकिस्तानच असते. ते बाकी कुठलेच बाहेरचे प्लेयर यूज करतात. जास्तीत जास्त अफगाणिस्तानचे प्लेयर यूज करतात एखादी बॅट. पण जास्त करून त्या बॅट्स असतात ना त्या सगळ्या बॅट पाकिस्तानामध्ये असतात. आणि ते लिटरली ते साईन पण आहे त्याच्यावरती इंजमा मुलकची. ते दिसणार नाही. दिसते नाही. चालू केलं की परत हे ना सगळ्याचे एक मेसेजेस पण आहे बघितले. सेहवागची पण 309 केलते पाकिस्तानमध्ये. सेहवाग वीरेंद्र सेहवाग सरांनी जे केलते ना 309 रन ती बॅट त्यांची. वाव. क्रिस गेलची पण क्रिस गेल. आणि हा स्पेशल
आता हा जो स्पेशल आहे हा फक्त सचिन सरांचा, सचिन तेंडुलकरचा स्पेशल असं सगळं त्यांनी हे करून ठेवलेलं आहे असं. मी सचिन सरांची 2011ची जर्सी, वर्ल्ड कप विनिंग जर्सी. इकडे घ्या ना, या इकडे सगळं जर्सी. ह्या सगळ्यांचे जर्सी आहेत. कमेंट्स. पॅट कमिन्स, हे ट्रेंट बोल्ट जो न्यूझीलंडचा बॉलर आहे आता सध्या, म्हणजे भारी बॉलर आहे तो, मस्त. त्याचे शूज येते. हे कोणाचे? जेम्स अँडरसन, वन ऑफ माय फेवरेट. खास मला लय आवडतो जेम्स अँडरसन, परफेक्ट आहे. आणि हे आता हा जो बूट आहे ना, आता तुम्हाला सांगतो, हा जो बूट आहे, हा बूट आहे पाकिस्तानी प्लेअरचा. पण आता सध्या जे पॉलिटिकल इश्यू चालू आहेत किंवा जे असे, त्यामुळे त्यांनी इकडचे ते काढून ठेवलेले, नेमिंग काढून ठेवलेले आहेत. आता हा कोणाचा बूट असेल काय आयडिया तर नाही देऊ शकत मी. अच्छा, तू बुटावरून कसं ओळखणार? नाही, हा जो आहे ना तो शोएब अख्तर काय करायचा, त्याचे जे हे आहे ना, त्याच्या शूजच्या अंगठा फाडायचा, कारण त्याला त्याची बॉलिंगची ॲक्शन तशी होती, मग तो फाडून ठेवायचा. त्याच्यामुळे त्याचं त्याचा फाटलंय का बघ? नाही, फाटलेलं नाही ना. मे बी शाहिद आफ्रिदी वगैरे कोणतरी असेल, इंजमाम वगैरे असं काहीतरी. हे सेगमेंट बेसिकली बॉलर्ससाठी डेडिकेटेड हां आहे. हां, सगळ्या बॉलर्स सग- जर्सीज, बॅट्स, सॉरी बॅट्स, शूज सगळे. हे शूज कोणाचे सर? हे पाकिस्तानी देतात म्हणते. ते शोएब अख्तर. शो- त्याचं नाव काढलंय तो पण हां. ते शोएब अख्तर पण हे करायचं ना, ते फाडायचं, ते पुढं ते त्यांचं बोट पुढे जात नव्हतं ते. हा, हे बघ. ते बेसिकली सगळे फास्ट बॉल्स करतात. हा. क्रिकेट पण ते मोस्टली ते जास्त करून तर शोएब अख्तर बद्दल सगळ्यांना माहिती आहे. खूप लोक ब्रेटलिन नाही गेले, ब्रेटलिन त्या साईडला फाडले. बघ. इकडे पण आहे फाडले. लायन न्यूझीलंड प्लेअर आहे. प्लंकेट, हा लियम प्लंकेट. ते जस्ट टू अवॉइड इंजरीज हा. बेसिकली करतात, कारण की अँकल थोडंसं पुढे ढकलला जातो असा. राईट लेग कुठला पण. पाय असा पुढे त्यांच्या पडल्यानंतर कम्फर्टेबल प्रमाणे कुठं पण ते नाही, त्याचं म्हणजे जेवढं आता आधीपासून माहिती ना, ते शोएब अख्तरच फाडतो असं डोक्यात होतं. ते आत्ता कळलं की सिराज आणि सगळे करतात. सिराज पण करतो. फाडून खूप ठेवतो. players असं करतात. इंग्लंडचे प्लेअर आहेत हे, लियम प्लंकेट. हा. त्यांनी पण बरोबर इथं साईन पण आहे. साइन पण आहे, सेम हा, हे सगळं साइंड आहे. जे हा. पण सगळं signed. सगळे. हे 2019चे वर्ल्ड कपचे शूज आहेत. हा. स्टार्क तुझा favorite? त्याचे सगळ्यात मोठे शू आहे 13.5. किती मोठा शूज हा ना तो. शूजची साईज केवढी येते? 13.5. 14 आहे भाई, ऑलमोस्ट. मिळत पण नसतील size. केवढा मोठा बूट आहे. नाही, त्यासाठी बनवतात. शूज बनत असतील डोनाल्ड. Bad comments. वर्ल्ड कप मी खेळतो आजच्या दिवसात. एक सचिनचं बघितलं? नाही, हिटलर थोडंसं त्या साईडला. ही शॉन पोलाक आय थिंक. नाही, ॲलन डोनाल्ड. हे पण लेजंड प्लेअर आहेत. ॲलन डोनाल्ड मस्त. हे जे आहे ना, हे म्हणजे हे जे फाडायचं वगैरे, हे ऑलमोस्ट असं म्हणजे शोएब अख्तर तेव्हा सगळ्यात जास्त फास्ट बॉलर टाकणारा बॉलर होता. तो शोएब अख्तरने ते आधी त्याचा पाय असं पुढं इंजुरी, त्या अंगठ्याला इंजुरी होऊ नये म्हणून त्यांनी ते फाडून ठेवलं, जेणेकरून त्याचा पाय असं बोट त्याचं पुढं जाईल. त्यानंतर बघा हे ब्रेटलिन हे काढून ठेवलं त्याचं या साईडला साईड, म्हणजे हवेशीर बूट राहण्यासाठी. आणि ते वन ऑफ द लेजंड प्लेअर आहेत भाई. आता ते साधे प्लेअर थोडे आहेत. आता आपण सचिन सरांचे अच्छा, जर्सीच्या डिझाईन मध्ये पण चेंज केली. हे आचरेकर सर ना? हे फॅन पण क्रिएटिव्ह जेव्हा इनोव्हेशनसाठी आलं होतं सचिन, तेव्हा एका फॅनने गिफ्ट केलं. वाव. ऍक्च्युली प्रिंटेड नाहीये. हा, आर्ट. क्राफ्ट आहे ते. ते समथिंग लाईक त्यांच्या 100 साठी डेडिकेट केलेलं. बॅग सगळ्या त्यांच्या 100 मेन्शन आहेत. हा, हे सगळे म्हणजे जेवढे त्यांनी जेवढे 100 केलेत तेवढे सगळे ह्यांचं ते. इनॉग्रेशनसाठी बेसिकली ह्याचं त्याला डेडिकेट केलेलं. आणि ही वॉज आस्क्ड की तुमचं कुठला फेवरेट सेंचुरी, हा. म्हणून त्यांनी तिसऱ्याच्यावरती साईन केलेलं. त्यांनी 108 केलेलं अगेन्स्ट इंग्लंड इन चेन्नई. तिसरी त्यांनी 2008ची का? आणि 2008 मध्ये 26-11 झालं होतं. हा. तर त्याच्या नेक्स्ट 2 डेज नंतर चेन्नईमध्ये
एसेज होतं तेव्हा त्याच्यामध्ये जिंकलं होतं त्यांनी. यू आर व्हेरी इमोशनल अबाउट इट की इज फ्रॉम मुंबई तो खूप येस इमोशनल ऑब्वियस. दॅट्स व्हेरी क्लोज टू हिम दॅट सेंचुरी. मस्त. विचार बी करू शकत नाही कोण असं हे एवढं ह्याचं. सचिन सरांचे जेवढे 100 आहेत म्हणजे सचिन सरांनी 100 केलेले आहेत ते सगळं इथं स्कोअर सोबत विथ त्यांचा स्कोअर काय सगळं 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 ह्यांनी इथं हे करून ठेवलेलं आहे डिटेल्स दाखवते मी इथे. फुल जसं डिटेलमध्ये. की हे बघा, मी डेल घेतो. इयर, कोणासोबत मॅच होते, किती रन केले, असं आहे. आणि ही त्यांची फेवरेट म्हणजे फेवरेट सेंचुरी ज्याच्यावर त्यांनी साईन केली स्वतः. सचिन सरांची जर्सी ही सेंचुरियनमधली 2010 जेव्हा साऊथ आफ्रिके त्यांनी 111 नॉट आउट केले ते सेकंड इनिंगमध्ये इंडियासोबत, तेव्हाची त्याची जर्सी आणि त्याच्यावरती साईन केलेली. नाईस. आणि हा स्कोअर बोर्ड, मॅचेस, ODI, T20 सगळं मेन्शन आहे. काय बोलतात हे? सचिन सरांच्या रूममध्ये रूममध्ये म्हणजे त्यांच्यासाठी डेडिकेटेड एरियामध्ये आहे. हे सगळं हे त्यांचे गुरु आचरेकर सर, हे वडील, आई, त्यांचे लहानपणीचे फोटो, हे सगळे त्यांचे बायको रॉजर फेडरर, सर ॲम्ब्रोस. एव्हरीथिंग हे त्यांच्या फॅननी बनवलेलं एक आर्ट आहे. हे सरांचं एल्बो गार्ड, चेस्ट पॅड, सचिनचं चेस्ट पॅड आणि एल्बो गार्ड आहे. ही 2003ची जर्सी आहे. आणि इथे हे सगळे 100 बॅट्स म्हणजे त्यांनी जेवढ्या सेंचुरी केल्या आहेत, खेळले आहेत, तितकेच असं प्रत्येक असं काय बोलतात रिप्रेझेंटेशन म्हणून एकेका बॅटवर सगळं लिहिलेलं आहे. आणि हे सांगत होते इथले काय बोलतात, हां काय पण ते सांगत होते की ही थर्ड जी आहे ना ती त्यांची सगळ्यात स्पेशलवाली सेंचुरी असं त्यांनी सांगितलं जेव्हा ते इनॉग्रेशनला आले होते आणि त्यांनी स्वतः साईन केली. त्यांची सगळ्यात फेवरेट जी होती ना ते सगळ्यात फेवरेट त्यांनी 100 सेंचुरी केलेले आहेत. त्यातली सगळ्यात त्यांची फेवरेट कुठली तर त्यांची ही होती 2008ची 26-11 वाली. 26-11 नंतर घालते ना ती 26-11 काय नव्हते 103. इथे बघा यांनी स्वतः साईन केलेली आहेत. हे सगळे येऊन गेलेले आहेत इथे. सेहवाग सर, हे विराट कोहली, हरभजन सिंग. ओके जोरात बोल. अरे सगळं शांतता आहे ना त्यामुळे असं होतं. ह्याच्यामध्ये एक सेक्शन सुद्धा आहे अजून जे वुमेन्स क्रिकेट, इंडियन क्रिकेट म्हणजे वुमेन्स क्रिकेट जेवढे पण आहेत त्यांचं सगळं असं आहे. इथे जरा लाईट आहे, इथे छान दिसेल. इंडियन वुमेन क्रिकेट ब्रेकिंग बाउंड्रीज. आपण आताच वर्ल्ड कप जिंकलोय. नाही आपण आत्ताच वर्ल्ड कप जिंकलोय. येस 2025चा. जर्सी झुलन गोस्वामी आपले इंडियन ह्याच्यामध्ये सगळ्यात लेजंड बॉलर आहेत या झुलन गोस्वामी. त्यांचा शूचा काय ते आता मेन्सला जरा जास्त हे होतं त्या मनाने, विमेन्सला जरा कमी क्रिकेटच्या बाबतीत. स्कीवर ब्रंट इंग्लंडची ऑलराऊंडर आहे. आता पण होती खेळायला, आता पण वर्ल्ड कपला आहे ना. स्कीवर ब्रंट होती खेळायला पण हां ते हे जे आहे ना हे अजून सुद्धा खेळत आता स्कीवर ब्रंट. म्हणतात 2 मिनटं. आणि हे 2025ची जी मॅच होती ना आता झालेली 2025च ठेवलेलं आहे इंडियाचं. आपलं हरमनप्रीत कौर, स्मृती मंदाना, वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप इंडिया 2025 सगळेच आहेत आपले. हरमनप्रीत कौर, स्मृती मंदाना, प्रतिका रावल. आपण आत्ताच जिंकलोय इंडियन वुमेन्स वर्ल्ड कप. येस. आणि हे मी हे बघते त्यांनी कोणीतरी बनवलंय असं लहान मुलांनी वगैरे. क्रिकेट हिस्ट्री रिटन बाय वुमन.
फर्स्ट इंटरनॅशनल ट्रॉफी सगळं ऑलमोस्ट सगळं. आता इथे सगळ्यात चेरी ऑन द टॉप 2025चा कपचं हे ॲड होणार आहे. हा आता होईल लवकरच. आता जाऊया आपल्या आवडत्या म्हणजे खूप आवडत्या सेक्शनमध्ये. जो आणि सगळ्यात हे last माझं आवडतं सेक्शन आहे. हम्म. विराट कोहली द मशीन. काहीतरी मेसेज लिहिलाय. ग्रेट वर्क रोहन, व्हेरी इम्प्रेसिव्ह. ऍक्च्युली ग्रेट वर्क रोहन. विराट कोहली आणि लिटरली आपल्या पुण्यामध्ये आहे आणि हे अजून आपल्याला माहिती नाही, म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. आलं पाहिजे म्हणून, ज्याला क्रिकेट आवडतं त्याने नक्की आलं पाहिजे इथं. आता आपल्यालाच आत्ता कळालं. त्याच्यासाठी लई मोठी 2017ला त्याचं हे झालं. बॅट विराटची. वर्ल्ड T20 मॅन ऑफ द टुर्नामेंट 1973 रन्स, IPL 2016, 4 सेंचुरी विथ दिस पर्टिक्युलर बॅट. बापरे. ज्याला विराट कोहली आवडतं त्याला माहिती आहे 2016 विराटचा सगळ्यात पीक इयर होता. त्याच्यामध्ये त्यांनी एवढे रन केलेत की अजून सुद्धा त्याच्या कोणी ॲव्हरेजला जवळ पण येऊ शकत नाही. म्हणजे जरी त्यांनी आता 100 करत नसेल किंवा तो जरी 0वर आऊट झाला तरी सुद्धा त्याचा ॲव्हरेज कोणी आता हे करू शकत नाही. त्याची बॅट ही विराटची ODI जर्सी. हे आपण लिहिलं आहे डिअर रोहन बेस्ट विशेस. आणि ही विराटची टेस्ट जर्सी. हा बोल तू बोल, तुला काय काय बोलू असं झालं असेल विराट. मग काय हे हे जेव्हा 2011 opening ला केले आले होते न्यूझीलंड. जे ओपनिंगला आले होते ना त्यांच्या सेक्शनसाठी, तेव्हा त्यांनी मेसेज दिलाय. 2017ला आले होते इथं. I feel honored to have my own section in such a wonderful cricket museum. One of the best things anyone has ever done for me. Thanks a ton, Thank you, Rohan. Rohan. Wish you the best always, Virat Kohli. विराट कोहली. विराट Nice. हे विराटचे हे पॅड आणि ग्लव्ज आहेत MRF. मस्त आहे. ही युवराज सिंगचं, म्हणजे आता हाच पार्ट फक्त विराटचा पार्ट आहे हा सगळा. कपिल देवची हॅट पण येतं बघा. विराटच्या सेक्शन लेवलला भारी वाटतं, असं छान वाटतं. विराट कोहलीसाठी पण स्कोअर बोर्ड आहे बघितले, जसं सचिन सरांसाठी होता. विराट पण हेच आहे ना आता, त्या लेवलचा प्लेअर आहे भाई विराट. कसं कसं वाटतंय. मस्त वाटतं विराट कोहलीला बघून. असं मी निशब्द झालोय मी विराट कोहलीला पाहून. बस हेच ऐकत होतो तुला. ऑल थँक्स टू यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. हे बघ कोणीतरी हार्ट केलं त्या पिन्सने. भारी राव. त्या विराटचं हेल्मेट पण आहे. छान कलेक्शन, मस्त. इथे बघ इकडे बाजूला अजून एक सेक्शन आहे. धोनीचे 2025चेच कप आहेत, म्हणजे कप सॉरी ग्लोव्ज येते धोनीचे 2025चे. इंडियन प्रीमियर लीगला घातले होते त्यांनी. इम्पॉर्टंट रोल फॉर दिस टीम. इम्पॉर्टंटच प्लेअर आहे तो. MS धोनीचं पण आहे कलेक्शन इथं बऱ्यापैकी. MS धोनी. हे धोनीचे पॅड, हे ग्लव्स आहेत. हे 2011चे आहेत त्याचे. 2011चे आहेत त्याचे सगळे धोनीचे. आणि ही बॅट MS धोनीची. जर्सी ते जेमिना. धोनी. ही झुलन गोस्वामी आपले लेजंड आहेत. मिताली राज पण आपल्याला मोठे मोठे म्हणजे भारी इंडियन वुमेन्स टीमचे सगळ्यात मेन आपले जे लेजंड प्लेयर आहेत ना, मिताली राज आणि झुलन गोस्वामी, ही त्यांची जर्सी आहे. जे बी आता माहिती सगळ्यांना. जेमिमा रॉड्रिगेज आताच वर्ल्ड कप विनिंगची, ते तिच्यामुळेच आपण फायनलला गेलो ऑस्ट्रेलियाला हरवून. आणि ही हेदर नाईट, ही अजून खेळतीये. इंग्लंडची प्लेअर आहे, खतरनाक डेंजर प्लेअर आहे. नाद करायचा ना त्या प्लेअरला, डेंजर प्लेअर आहे ती. सर रिचार्ड. स्मृती मंदानाची
स्मृती मंदनाची जर्सी. ही बांगलादेशची 2018ची सेकंड, ती त्यावरती साईन करून दिलेली. नाईस. रोहित शर्मा. रोहित शर्मा येस. ही रोहित शर्माची जर्सी त्याच्यावर पण साईन केली. त्याला साईन करायचं बी कंटाळा येत तसं मग त्यांनी छोटीशी साईन करून दिलेली. हे सर विव रिचर्ड्स त्यांची साईन केलेली जर्सी. स्टीव्ह वॉक ऑस्ट्रेलियन कॅप्टन लेजंड प्लेयर आहे, त्यांची जर्सी स्टीव्ह वॉक. ही जो रूट. ही वीरेंद्र सेहवाग. ही वीरेंद्र सेहवागची जर्सी. ही केन विलियमसन. केन विलियमसन सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी. ही केन विलियमसनची जर्सी. दॅट्स इट. खूप छान गिफ्ट होतं. खूप म्हणजे खूप छान गिफ्ट होतं. म्हणजे मी तर विचार बी करू शकत नाही एवढं छान छान मला ही गिफ्ट देऊ शकते. ओ थँक्यू. म्हणजे लय भारी गिफ्ट दिलं मला. विराटचं मस्त ते हे दिलं, काय ते काय म्हणतात त्याला, ते पहिलं दिलेलं आर्ट होतं. आर्ट ते दिलं. मला आवडतं ते मला जेवायला घेऊन गेली. आणि आता मला माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे क्रिकेटला निकिताने एवढं चांगलं माझ्यासाठी तिने सपोर्ट केलं, ह्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो असेच मेन्स डे साजरे करत राहा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सगळं राहू द्या बाजूला. IPL मध्ये RCBचं होम ग्राउंड आहे आता पुणे. तर निकिताने मला कमीत कमी 2 ते 3 मॅच तरी दाखवल्या पाहिजेत. सॉरी, हे कधीच नाही झालं. हे कधी झालं? होऊ दे, मी म्हणते होऊ दे. पण मी होऊ दे, कधी होऊ दे, बोललो? होऊ दे, बरं होऊ दे. ठीक आहे, जाऊ एक दिवस. एक मॅचला जाऊयात. जाऊ. ठीक आहे. आणि अजून हे ना खूप भारी व्ह्यूज आहे. म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल असं कलेक्शन वगैरे बघायला तर प्लीज या. आवड असेल क्रिकेटची तर नक्की आलंच पाहिजे. मला पण ते किमान दाखव, दिसते का मी? नाही खरंच या, खूप छान होतं, खूप छान. आज हे तर काय एकदमच खुश आहेत. फोटो काढा. मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि तुम्हाला खूप आवडलेला आहे व्हिडिओ. आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की नक्की सांगा. कळवा. आणि प्लीज ह्या जागेला खूप व्हिजिट करा, कारण खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. खूप मस्त. त्यांचं कलेक्शन भारी आहे. ज्याला क्रिकेट माहिती नव्हतं त्याला क्रिकेट आवडायला लागलं आता. चांगले चांगले समज रहे हो? चांगले समज रहे हो कसं नाद लावला क्रिकेटचा. आणि हो, नक्की व्हिडिओला शेअर करायचं, लाईक करा, कमेंट करायचं विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या इन्स्टाला पण फॉलो करा प्लीज. यस. मी इकडे त्याचं नाव देते, हँडल देते. सॉरी, हे कुठेतरी नाव देतो. तर नक्की त्याला सुद्धा फॉलो करा. तिथे पण आमचे खूप मस्त मस्त आमचे कंटेंट असतात दोघांचे, एकदम कपल रिलेटेड. रिलेटेबल. हा, तर नक्की तुम्ही तिकडे पण फॉलो करा. तिकडेही फॉलो करा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.